नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानवर्धिनी अकॅडमीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण शिकणार आहोत वर्ग 10वीचा जॉमेट्रीमधला पहिला चॅप्टर, ज्याचं नाव आहे सिमिलॅरिटी. आणि त्याचा पहिला पॉईंट ज्याचं नाव आहे रेशिओ ऑफ एरियाज ऑफ द टू ट्रायंगल्स. दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ आपल्याला काढायचा. आता आपल्याला सगळ्यांना एक गोष्ट माहिती आहे की आपल्याकडे कुठल्याही प्रकारचे ट्रायंगल्स असू शकतो, एखादा लहान असू शकतो, एखादा मोठा असू शकतो, डझंट मॅटर. आता त्यांचे जर समजा आपण एरिया काढला, त्या एरियाचा जर आपल्याला रेशिओ काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? सगळ्यात पहिले आपल्याला ह्यांचा रेशिओ काढावा लागेल. आणि रेशिओ सगळ्यात पहिले आपल्याला ह्यांचा एरिया काढावा लागेल आणि एरिया काढून आपल्याला त्यांचा रेशिओ काढावा लागेल. तर एरिया काढण्यासाठी आपल्या सगळ्यांना एक गोष्ट माहिती आहे की ट्रायंगलचा जो एरिया आहे त्याचा फॉर्म्युला जो आपल्याजवळ आहे तो आहे एरिया ऑफ ट्रायंगल. काय आहे आपल्याजवळ? एरिया ऑफ ट्रायंगल आपल्याजवळ आहे हाफ इंटू बेस इंटू हाईट. ओके, बस याच फॉर्म्युलाचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा. सगळ्यात पहिले आपण काय करणार आहोत, सगळ्यात पहिले आपल्याला आपल्याकडे काय काय आहे ते पहिले बघूया. सगळ्यात पहिले आपल्याला स्टेटमेंट जे की आपल्या पुस्तकात देऊन ठेवून ते काय बघू. द रेशिओ ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स is equal to the ratio of the product of their bases and their corresponding heights. जर दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आपल्याला काढायचा असेल तर तो कायम त्यांच्या बेस आणि हाईट या दोघांचा जर प्रॉडक्टचा रेशिओ नाही त्याच्या इक्वल असेल. आता तो कसा असेल तो आपण पाहू. तर इथे आपल्याकडे इन ट्रायंगल दोन ट्रायंगल आहेत आपल्याजवळ. कोणते कोणते पहा. एक ट्रायंगल आहे ABC, याची हाईट आहे AD. दुसरा आपल्याकडे PQR, ज्याची हाईट आहे PS. आणि ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आपल्याला काढायचा. इन ट्रायंगल ABC सगळ्यात पहिले इथे लिहू आपण. इन ट्रायंगल ABC काय होतं, इथे आपल्याकडे काय काय आहे? बेस आहे. बेस काय आहे आपल्याजवळ? बेस आहे BC म्हणून घ्या. आणि हाईट हाईट काय आपल्याजवळ? हाईट आहे AD. नेक्स्ट इन ट्रायंगल PQR. इन ट्रायंगल PQR इथे काय आहे? बेस. बेस आहे QR आणि हाईट आहे PS. ओके, इतका आपल्याला. आता जर आपल्याला रेशिओ काढायचं आहे तर आपल्याला इथे लिहावं लागेल एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. ओके, आता एरिया ऑफ ट्रायंगल ABC मध्ये आपल्याला एरियाचा फॉर्म्युला हा टाकायचा आहे. हा आहे आपल्याकडे हाफ इंटू बेस 1 इंटू हाईट 1 अपॉन हाफ इंटू बेस 2 इंटू हाईट. ठीक आहे, या ठिकाणी हाफ हा कट. आता आपल्याकडे बेस 1 आणि हाईट 1 काय आहे? बेस 1 आहे आपल्याकडे BC, एरिया BC इंटू हाईट 1 आहे AD अपॉन बेस 2 आहे QR आणि हाईट 2 आहे आपल्याकडे PS. ठीक आहे, बस अशा प्रकारे आपला एरिया ऑफ टू ट्रायंगल्स, सॉरी रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ जो आहे तो याच्या इक्वल आहे, जे की आपल्याला सांगितलं प्रॉडक्ट ऑफ देअर बेसेस अँड देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. प्रॉडक्ट ऑफ देअर बेसेस, ठीक आहे, बेस आणि करस्पॉन्डिंग हाईट दोन्हीचा प्रॉडक्ट जो असेल त्याचा जो रेशिओ असेल त्या
त्याच्या इक्वल आपल्याला दोन्ही पण ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ येतो. ठीक आहे, ही आपली हा आपला पॉईंट झाला. आता याच्या आतमध्ये आपल्याकडे कंडिशन्स येतात की जर आपल्याकडे हाईट एक असेल, बेस वेगवेगळे असतील, किंवा बेस एक असेल, हाईट वेगवेगळे असतील, किंवा आपल्याकडे हाईट आणि बेस दोन्ही सेम असेल, तर काय असं आपण ते पाहणार आहोत. पहिले हे लिहून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आता दुसरा मुद्दा जो आहे आपला, जी फर्स्ट कंडिशन काय आहे आपल्याकडे? कंडिशन फर्स्ट आहे, इफ दे हाईट्स ऑफ ट्रायंगल्स असेल. आपल्याकडे जर समजा दोन ट्रायंगल असे असतील ज्यांची हाईट सेम पण बेसिस वेगवेगळे, तर अशा वेळेस आपण काय करणार आहोत ते पाहू. आपल्याकडे काय काय आहे इन ट्रायंगल ABC अँड PQR. ठीक आहे, या दोन्ही ट्रायंगलमध्ये काय काय आहे? या दोन्ही ट्रायंगलमध्ये आपल्याला दिलेलं आहे, याची हाईट AD आहे, ह्याची हाईट PC आहे. तर ही AD इज इक्वल्स टू PS, ही काय हाईट्स. ठीक आहे, ह्या दोन्ही आपल्याकडे हाईट्स आहेत. तर काय होईल आपल्याकडे? बेसिस वेगवेगळे इन ट्रायंगल. आता या दोन्ही ठिकाणी जर समजा आपण पाहिलं, आपल्याकडे काय होईल? इथे येईल एरिया ऑफ ट्रायंगल. ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR is equals to formula half into base into height upon half into base into height. हाफ इथेच कटेल. बेस काय? याचा बेस आहे आपल्याकडे BC इंटू AD अपॉन इथे QR इंटू PS. आणि इथे आपल्याकडे काय कंडिशन आहे? आपल्याकडे कंडिशन आहे की AD आणि PS हे दोन्ही पण इक्वल्स. AD इज इक्वल्स टू PS आणि हे दोन्ही हाईट आहेत. हाईट आपल्याकडे एक आहे, सेम आहे. तर काय होईल? इथे हाईट कटते, AD आणि PS दोन्ही कटल्या. तर हा जो एरिया असेल, हा जो रेशिओ असेल एरियाचा, हा इक्वल असेल कशाच्या? बेसच्या. ठीक आहे, बेसचा जो रेशिओ असेल त्याच्या इक्वल एरिया असेल. रेशिओ एरियाला BC अपॉन QR. ठीक आहे, आता याचं एक स्टेटमेंट बनेल. काय स्टेटमेंट बनेल? स्टेटमेंट येईल ratio of areas of two triangles is if they have same height. It's equals to their
bases. Sorry, equal to their sorry equal to ratio of their bases. Ratio of their bases. ठीक आहे. तर जर समजा आपल्याकडे the ratio of the areas of the two triangles if they have same heights is equal to the ratio of their bases. जर आपल्याकडे अशा प्रकारचे दोन ट्रायंगल्स आहेत ज्यांची हाईट इक्वल आहे आणि बेस मात्र वेगवेगळे आहेत, तर अशा वेळेस त्यांचा जो एरियाचा रेशिओ असेल हा त्यांच्या बेसच्या रेशिओच्या इक्वल असेल. ठीक आहे, हे लिहून घ्या. नंतर आपण दुसरी कंडिशन बघू. विद्यार्थी मित्रांनो, आता दुसरी कंडिशन आपल्याकडे सेकंड कंडिशन काय आहे. सेकंड कंडिशन आहे इफ द बेसिस ऑफ ट्रायंगल्स असेल. आता जर माझ्याकडे दोन बेसिस जे आहेत दोन्ही ट्रायंगलचे हे जर माझ्याकडे सेम असतील इक्वल असतील तर मला काय करायचं. ज्यावेळेस माझ्याकडे दोन सेम बेसिस असतात त्यावेळी मला इथे पहा मी काय करतो. इन ट्रायंगल ए बी सी माझ्याकडे काय आहे, याचा बेस आहे बी सी इक्वल्स टू क्यू आर. काय आहे हे बेसिस. ठीक आहे. आता सेम फॉर्म्युला आपण घेतलेला आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अँड एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. बेस 1 हाईट 1 बेस 2 हाईट. ठीक आहे. इथे काय होईल हाफ हाफ कटले. इथे आपल्याकडे बेस आहे बी सी इंटू हाईट आहे ए डी अपॉन इथे आला क्यू आर इंटू पी एस. तर हे दोन्ही बेस इक्वल असल्यामुळे बेस कटले आणि जो हाईटचा रेशिओ झालेला. ठीक आहे, ए डी अपॉन पी एस जो हाईटचा रेशिओ झाला त्याच्या इक्वल आपला एरियाचा रेशिओ आला. तर ह्याचं स्टेटमेंट काय म्हणजे याचं स्टेटमेंट म्हणजे द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इफ दे हॅव सेम बेसिस is equal to the ratio of their corresponding heights. ठीक आहे. जर समजा बेस सेम असेल तर हाईटच्या इक्वल, हाईटच्या रेशिओच्या इक्वल. ठीक आहे, एवढं लिहून घ्या. मग आपण थर्ड कंडिशन बघूया. आता आपली थर्ड कंडिशन काय आहे पहा. थर्ड कंडिशन आपल्याला सांगते इफ द हाईट्स अँड बेसिस आर सेम. जर हाईट आणि बेस दोन्ही पण जर समजा ट्रायंगलचे सेम असतील. आता हाईट आणि बेस जर समजा सेम झाला असेल तर ट्रायंगलचा एरिया सेम झाला आणि एरिया जर सेम झाला तर एरिया सेम झाल्याच्या नंतर रेशिओ ते येईल 1 ओनली. ठीक आहे. तर इथे काय होईल पहा. इथे जर समजा आता मी पाहिले ट्रायंगल ए बी सी अँड पी क्यू आर. इथे जर समजा मी बेसिस पाहिले, बेस काय बेस तर इक्वल आहे. काय आहे याचा बेस आहे बी सी. हा कशाची इक्वल आहे, हा इक्वल आहे क्यू आरच्या. ठीक आहे.
आणि हाईट कशी घेतली, ह्याची आहे AD आणि ह्याची PS. ह्या दोन्ही इक्वल झाले. दोन्ही इक्वल झाल्यामुळे काय झालं की इथे आपल्याकडे BC आणि किंवा जे आहे AD PS सुद्धा हे कटलं आणि इथे काय होईल, इथे होईल आपलं 1. हे दोन्ही कटल्याच्या नंतर काय झालं, याचा आन्सर आला 1. ओके, बरोबर आहे. तर इथे याचं स्टेटमेंट काय, याचं स्टेटमेंट होईल पहा. याचं स्टेटमेंट खरं तर पुस्तकात दिलेलं नाही आहे. द रेशियो ऑफ द एरियाज ऑफ द टू ट्रायंगल्स if they have same basis and same height is equal to 1. समजलं? बस याचं जे स्टेटमेंट असेल किंवा याच्यात जे आपल्याला दिलेला सेम बेस आणि सेम हाईट जर समजा आपल्याकडे असेल तर त्याचा जो रेशिओ असेल किंवा त्याचं त्याच्या एरियाचा जो रेशिओ आहे हा 1च्या 1. ठीक आहे, ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला प्रॅक्टिस सेट नंबर 1.1चा बेसिक. ठीक आहे, इतकंच आपल्याला या पूर्ण प्रॅक्टिस सेटच्या बेसिकमध्ये सांगितलेलं आहे. 3 कंडिशन्स दिल्यात की जर समजा आपल्याकडे बेस सेम असेल, हाईट वेगवेगळ्या असतील तर रेशिओ कसा येईल, हाईट सेम असेल, बेस वेगवेगळा असेल तर रेशिओ कसा येईल, आपल्याकडे हाईट आणि बेस दोन्ही इक्वल असेल तर रेशिओ कसा येईल, आणि सगळ्यात पहिली कंडिशन जी होती, सगळ्यात पहिली जो आपल्याला हे सांगितलं होतं, जी ॲक्टिव्हिटी पण आपल्याकडे दिली होती, त्याच्यावर आपल्याला सांगितलेलं होतं की जर हाईट आणि बेस वेगवेगळे असतील तर आपला रेशिओ जो असेल एरियाचा हा कसा येईल. तर हे सगळं आपलं बेसिक झालेलं आहे. आणि माझ्या मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.